नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण आपल्या सिरीजला सुरुवात करत आहोत। आम्हाला अपेक्षा आहे की तुम्हाला ही सिरीज नक्की आवडेल। या सिरीजमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या अनेक किल्ल्यांची माहिती घेणार आहोत। तर मग तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा। चला मग सुरू करूया आजच्या पहिल्या भागाला। आजच्या भागात आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याची माहिती घेणार आहोत। शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून 105 किलोमीटरवर आहे। भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे। 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता। हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे। या किल्ल्याला चारी बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे। किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बालशिवाजी यांच्या प्रतिमा आहेत। या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे। शिवनेरी किल्ला शिवरायांचे जन्मस्थळ। शिवनेरी अगदी जुन्नर शहरात आहे। जुन्नरमध्ये शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते। किल्ला तसा फार मोठा नाही। 1673 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉक्टर जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती। त्याने आपल्या साधन ग्रंथात या किल्ल्यावर 1000 कुटुंबांना 7 वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन किल्ल्याच्या माहितीसोबत। धन्यवाद।